की निलंबन हे योग्य गोष्ट आहे का? कारण की शेतकऱ्यांच्या मुद्द्याचा आवाज उठवला म्हणून निलंबन होतं? या महायुती सरकारमध्ये जाणीवपूर्वक ग्रामीण भाग महाराष्ट्रातला आणि शेतकरी यांना डावललं जात आहे। शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आम्ही विरोधी पक्षातले आमदार शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी उभा राहत असतो। आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायचं असतं, पण आम्हाला बोलून दिलं जात नाही। आणि गंभीर बाब अशी आहे की या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे जी असतील किंवा सन्माननीय आमच्या सभागृहाचे सदस्य बबनराव लोणीकर जी असतील, अशा दोन ज्येष्ठ सदस्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीतलं अत्यंत विचित्र घाणेरडं वक्तव्य केलं, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला, आज त्याच संदर्भात आदरणीय नाना पटोले साहेब हे सभागृहामध्ये आज सरकारला या ठिकाणी सांगत होते की जबाबदार एक मंत्री आणि जबाबदार एक आमदार सत्ताधारी पक्षाच्या असं वक्तव्य त्यांनी करणं, शेतकऱ्यांचा अपमान करणं, शेतकऱ्यांना दुखवणं हे योग्य आहे का? आणि म्हणून कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत दिलगिरी व्यक्त करायला हवी होती, माफी मागायला पाहिजे होती। हीच मागणी करण्याकरता नाना पटोले साहेब आणि आम्ही सगळे काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी आज आम्ही सरकारला मागणी करत होतो, परंतु आमची मागणी मान्य केली नाही आणि म्हणून नाईलाजाने नाना पटोले साहेबांना आणि आम्हा सगळ्यांना आक्रमक पवित्रा हा सभागृहात घ्यावा लागला।